महाराष्ट्राविषयी बोलला जाणारा प्रत्येक शब्द हा सह्याद्रीचा कडा आहे, संतवाडीचा गंध आहे आणि मातीचा सुगंध आहे. महाराष्ट्राविषयी बोलला जाणारा प्रत्येक बोल हा केवळ भाषणाचा भागच नसेल, तर अस्मितेची ललकारी आणि पराक्रमाचा जयघोष असेल. रसिकजन हो, नमस्कार. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आदरणीय परीक्षकगण, श्रोते आणि ज्यांच्या रक्तात मराठी आणि श्वासात महाराष्ट्र आहे, अशा माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज मी आपल्या समोर विषय मांडते, माझा महाराष्ट्र देश. मित्रांनो, महाराष्ट्राविषयी जर थोडक्यात सांगायचे झाले तर महाराष्ट्र म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओवीतून उमटलेलं ज्ञानपीठ आहे. महाराष्ट्र म्हणजे छत्रपतींच्या तलवारीतून निघालेला जाहीरनामा आहे. महाराष्ट्र म्हणजे शूरवीरांच्या रक्ताने सिंचलेला इतिहास आहे. महाराष्ट्र म्हणजे आधुनिकतेचा भविष्यवेध आहे. म्हणूनच म्हणतात की महाराष्ट्र हा केवळ भारतीय नकाशावरील एक तुकडा नसून कोट्यवधी मराठी मनांची अखंड मायभूमी आहे, जी कधी थांबली नाही, जी कधी झुकली नाही. म्हणून या भूमीच्या गौरवशाली इतिहासाला, समृद्ध संस्कृतीला आणि भविष्याच्या सामर्थ्याला आज मी वंदन करते. सर्वप्रथम मला व्यासपीठाचे आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी केवळ एक भाषणाचा विषयच दिला नाही, तर त्यांनी महाराष्ट्राच्या भावनिक गाभ्याला स्पर्श केला आहे. माझा महाराष्ट्र राज्य असा विषय न देता माझा महाराष्ट्र देश हा विषय देण्यामागे व्यासपीठाची नक्कीच महत्वाची आणि दूरदृष्टीची भूमिका आहे असे मला वाटते. कारण माझा महाराष्ट्र राज्य ही केवळ आपल्या महाराष्ट्राची भौगोलिक आणि प्रशासकीय ओळख आहे, जी केवळ सीमा दाखवते, पण देश ही आपल्या महाराष्ट्राची भावनिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकचे प्रतीक आहे, ज्या पाहून आपल्याला आपला अभिमान जागृत होतो. मला आनंद वाटतो की व्यासपीठाने आपल्याला आपली महाराष्ट्राची ओळख ही केवळ कागदी दस्तावेज किंवा पुस्तकातून करून घ्यायला न लावता आपल्या हृदयातून करून घ्यायला लावली आहे. म्हणून पुन्हा एकदा मी व्यासपीठाचे आभार मानते. मित्रांनो, आपला महाराष्ट्र देश हा भारतीय नकाशावरील डौलाने उभा असलेला मुकुटमणी आहे आणि याच मुकुटमणीला लाभलेला सगळ्यात मोठा रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते प्रशासनाचे विद्यापीठ होते. त्यांनी स्वराज्य आणि सुराज्य या दोन्ही संकल्पनांना तलवारीच्या धारेवर मूर्त रूप केले. मित्रांनो, आजही महाराजांच्या प्रशासकीय नीतीतून आपल्याला वेगवेगळी शिकवण मिळत असते. म्हणून एक कवयित्री म्हणतात, तुम्ही नसते तर झाली नसती ही मराठी माती, तुम्ही नसते तर झाली नसती ही मराठी माती, तुम्हीच होते स्वातंत्र्याचे पहिले महासारथी, तुम्हीच होते स्वातंत्र्याचे पहिले महासारथी. मित्रांनो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वारसा तर लाभलाच, पण संतांची परंपरा ही लाभली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सर्वसामान्य माणसाला भगवद्गीतेचे ज्ञान अमृताची ओंजळ म्हणून दिले. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून, आपल्या कीर्तनातून जीवन कसे जगावे हे शिकवले. वारकरी संप्रदायाची चालती बोलती वारी म्हणजे जणू माणुसकीचा सोहळा. आणि हे सगळं जेव्हा महाराष्ट्रात आपल्याला मिळालं आहे, त्यासोबत मिळाली आपल्याला आपली मायबोली, ती म्हणजे आपली मराठी भाषा. आपली मराठी भाषा ही केवळ 36 अक्षरांची नव्हे, तर 36 कोटी भावनांची आहे. आणि प्रत्येक माणूस जेव्हा ही मराठी भाषा बोलतो, तेव्हा वेगळा अभिमान त्या जागृत होत असतो. आणि असाच एक अभिमान जागृत होत असताना म्हटलं जातं, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य एक तो मराठी. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला आधुनिकतेचं वरदानही मिळालं आहे. मुंबई हे केवळ आपल्या देशाची आर्थिक राजधानी नव्हे, तर उद्योग आणि व्यापाराचा महासागर बनला आहे. पुणे हे तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाचे सिलिकॉन कॅनव्हास बनले आहे, जिथे शेकडो स्वप्न कोडच्या माध्यमातून साकार होत असतात. ही दोन शहरं प्रगतीची रथ खेचणारी दोन शक्तिशाली अश्व आहेत, ज्यांच्या वेगावर भारताचे भविष्य अवलंबून आहे. पण मित्रांनो, जरा विचार करा, आजच्या इतिहासाच्या, समृद्धीच्या आणि आधुनिकतेच्या भव्यतेकडून जर आपण आजच्या वास्तव्याकडे डोकावून पाहिले तर आजचं वास्तव्य काय आहे, आजची आपली महाराष्ट्राची तरुणाई काय आहे? कारण हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर एकच मनात येतं की आजची तरुणाईसाठी आपला हा महाराष्ट्र, अभिमानाचा विषय न राहता राजकीय वादविवादांचा केंद्र बनला आहे. मित्रांनो, एकेकाळी आपला हा महाराष्ट्र स्वराज्याचा सूर्य म्हणून तळपळत होता. आज तोच महाराष्ट्र नकारात्मकतेच्या आणि निष्क्रियतेच्या ढगाखाली झाकला गेला आहे. आजच्या तरुणानं रायगडावर जाऊन शौर्याचे धडे गिरवायला हवे, तिथे आजचा तरुण आपल्या
मोबाईलच्या एका रीलवर अडकला आहे. तरुणांच्या हातातील डिजिटल क्रांतीची मशाल ही राष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी वापरायची असताना ती वेळेच्या अपव्ययासाठी का वापरली जात आहे? आज आपण शिवरायांचे वारसदार आहोत. तरीही आजची तरुणाई, आजच्या सर्वसामान्य माणसं जात पात धर्म वंश याने विखरले गेले आहे. मित्रांनो, ही आहे आपल्या महाराष्ट्राची दुहेरी प्रतिमा. एका बाजूला आधुनिक महाराष्ट्राची गगन भरारी, तर दुसऱ्या बाजूला आजची वास्तविकता. मित्रांनो, पण जर आपल्याला ही दुहेरी प्रतिमा बदलवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी प्रशासकीय नीती आपल्याला शिकावी लागेल. कारण जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी आपल्या कामात कमी पडतो तेव्हा राजीनामा देण्याची नैतिक जबाबदारी ठेवणे हेच खरे सुराज्याचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे. तसंच आपण सुद्धा महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, महाराष्ट्र देशाचे तरुण म्हणून आपण नकारात्मकतेचा, निष्क्रियतेचा राजीनामा दिला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र देशच नव्हे तर महाराष्ट्र देशातील तरुण सुद्धा पुढे जातील. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते की हा महाराष्ट्र केवळ वाचण्याचा विषय न राहता तो जगण्याचा आणि कृती करण्याचा मंत्र आहे. म्हणूनच म्हणते, उठा माझ्या बंधू आणि भगिनींनो, या निष्क्रियतेच्या झोपेमधून जागे व्हा आणि पुन्हा आपल्या महाराष्ट्राला स्वराज्याचा सूर्य बनवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.